नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि रोहन ब्लॉग 06मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण काय तर नवीन अनुभवणार आहोत, म्हणजे पालीचं बल्लाळेश्वर रथ दर्शन घेणार आहोत. सकाळच्या वाजलेले 6:30 वाजून गेल्या, तर जायला उशीर झाला ऑलरेडी. चला पटापट आपण तयारी करूया, म्हणजे स्टाफ सर्व आपली रेडी करूया आणि निघूया. कारण थंडी भरपूर वाढलेली आहे. थंडी मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे कालपेक्षा 1.5% जास्त तरी आहे. पुढच्या प्रवासात असं काय होतं तो इथं नाही, पण अजून पुढं जाते कसं काय हाल होते सांगता येत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण पनवेलवरनं निघणार आहोत, म्हणजे जवळपास आपला 1.5-2 तासाचा प्रवास आहे. बघूया त्या जर्नीमध्ये काय काय आपल्याला अनुभवायला भेटते, काय करायचं काय काय अनुभव ते बघूया. चला तर तुमच्या ज्यांना वाटतं लक्ष नाही जपून राधाकृष्ण आहे रामावले लक्ष ठेवलं. जर्नीमध्ये काय काय अनुभवायला भेटते आपल्याला ते पण आपण बघूया. प्रवासमध्ये काय काय अजून नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला भेटतील ती पण आपण बघू. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. आपल्याला जाण्यासाठी अजून एक रस्ता होता, पुणे खोपोली रस्ता होता, पण आपण त्याचा उपयोग न करता आपण मुंबई गोवा हायवे जाणार आहोत, जो आपला नेहमीचा प्रवास असतो तो. आणि ह्या रस्त्याने बरं वाटतं, एकदम निवांत मुंबई गोवा हायवेने. तिकडनं पण चांगलंच आहे, पण मला हाच रस्ता नेहमी आवडतो. म्हणून आपलं एक नवीन नवीन अपडेट देत राहू पण मुंबई गोवा हायवेची. आपल्या पुढे जाऊन पेट्रोल टाकायला लागल. उशीर भरपूर झालाय, 6:45 वाजत. माझं टार्गेट होतं किती, पाली फाट्यावर तरी पण मिनिमम 7:30 वाजेपर्यंत पोहोचायचं, म्हणजे आपल्या जवळ आता अर्धा तासच राहिलाय. बघूया, ट्राय करू, काय घाय नाही, निवांत. पहिले इथं पुढे जाऊन पेट्रोल पंपावर थांबावे लागल, पेट्रोल टाकू आणि पुढचा प्रवास करू. चला, पेट्रोल टाकून तर झालाय, आता पुढचा प्रवास चालू करूया. 7:03 झालेत. आता पुढचा प्रवास कसा होतोय बघायला लागल. थंडी भरपूर आहे आणि आपलं काय पण करून 8 वाजेपर्यंत तरी आपल्याला पालीच्या फाट्यावर पोचायला लागल. अरे पुढे धुकं बघा किती वाटते. सकाळचे 7 वाजलेत आणि धुकं मोठ्या प्रमाणात आहे. अजून मजा येणार आहे प्रवास करायला. पालीचं बल्लाळेश्वरचं दर्शन घेता घेता अजून काय आपल्याला बघायला भेटेल तो सुद्धा आपण बघू. आज सोलो राईड राहणार आहे. आपल्यासोबतच कोणच नसणार आहे, फक्त रोहन. स्पीड ब्रेकर आला, चाल. मस्त गॅप घेतला थोडसा. मला पहिले वाटलं की पॅक करतेत की काय, पण नाही, लास्टला विचारायला चल निघू शकते गाडी, आणि आपली निघाली सुद्धा. आणि आता आपण कर्नाला अभयारण्य जवळ पोहोचलो. कर्नाला पक्षी अभयारण्य इथं आहे ना. कधी पण हॉर्न जर नाही वाजवलं ना तितकं बरं, कारण हॉर्न वाजवल्यानंतर आहे ना माकडे आहेत ना अंगावर येतात. तुम्हाला बोललो होतो गाव साईडला व्ह्यूची काही कमी नाही. आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, खरंच एक नंबर अप्रतिम आहे. बघायला रेडी आहेत. चला आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे तो. खरोखरच एक नंबर व्ह्यू. ह्याच्यासाठी तर जे रायडर असतात ते ह्याच्यासाठी खास येतात गावाला, म्हणजे कोकण साईडला इतर ठिकाणी सकाळी निघण्याचं कारण म्हणजे ह्या व्ह्यूसाठी. आणि आपण मुंबई गोवा हायवेवर आहोत सध्या तरी. आमच्याकडे पूर्णपणे व्ह्यू आहे. सो मित्रांनो, बघितलं तुम्ही कसं आहे, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तो. आता आपण पुढचा प्रवास करूया. खरोखरच असं व्ह्यू बघून एक नंबर वाटलं. आता चला आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आता जर लागला ना, पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. असं ह्या व्ह्यूसाठी सर्व आता माझ्या आधी पण दोघं तिघं थांबलेले. काय करायचं म्हणजे ज्याच्यासोबत मित्र होते ना
काय व्ह्यू आहे, एक नंबर. सकाळच्या टायमाला गावी यायचं म्हणजे हे एक चांगलं असतं, म्हणजे व्ह्यू चांगला भेटतो. सूर्योदयाचं पण आपल्याला दर्शन झालेलं आहे. माहित नाही काय काय असेच विनाकारण फक्त टूर करायला जातात, फक्त त्या ज्या ठिकाणावर जातात तिथलाच फक्त ते कॅप्चर करणार. काही जण सर्व म्हणजे माझ्यासारखे रोज टू रोज हे करणार. तीच खरी मज्जा असते. पूर्ण रस्त्याचा व्ह्यू कॅप्चर करत करत आपण पुढचा प्रवास करायचा. आणि हा प्रवास एक चांगलाच असतो. एक म्हणजे कसं आठवणी राहतात आपल्या जवळ. आणि मित्रांनो, आता आपण पाली फाटावर पोहोचलो आहोत. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, नंतरला आतमधल्या बाजूला जायचंय. बघूया आता पुढचं कुठं. आता इथं पोहोचलो. पाली 8 किलोमीटर, खोपोली 48. चला इथून लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून आपला प्रवास हा पुढचा कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे आता पाली 8 किलोमीटर आहे इथं जायला. आता नाश्ता वगैरे करायला थांबायचं नाही, डायरेक्ट पालीलाच काहीतरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर पालीला डायरेक्ट नाश्ता करूया. चला तर पुढचा प्रवास चालू करूया. ओके, गणपती बाप्पा मोरया. मेन हायवेवरनं आतमध्ये शिरल्यानंतर आता हा इथं पण मस्त नाश्ता वगैरे करण्याची सोय चांगलीच आहे. तुम्ही दोघं कुठे येते, मला पण रस्ता ठेवा. पालीला आपण डायरेक्ट थांबायला जाणार आहोत. आपला अजून प्रॉब्लेम येत आहे स्टँडचं. मुंबईला गेल्यावर पहिले करावी लागेल ती बाईकची सर्व्हिसिंग. आणि आता आपण पालीला पोहोचलेलो आहोत आणि आता मंदिराच्या दिशेने जाऊया. बस चालली त्या बाजूला आपल्याला जायचं आहे, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली. आता इथूनच बस जाते, त्याच बाजूला जावं लागेल. पण बसच्या पुढे गेलं तर अतिउत्तम होईल, नाही तर पूर्ण. अरे बस 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 इथं तर फिरणार वाटतं, काय माहिती. गाड्या पण लावतात ना. जरा पाती जाऊ दे रे. आणि आता आपण आतमध्ये बघूया आता किती वेळ लागतोय तर. आणि आपण बल्लाळेश्वर मंदिराच्या इकडे तर पोहोचलो. गाड्या आतमध्ये जाईल, बघूया लागल. पालीला पोचलो आहोत. आता गाडी इथं लावलेलं आहे पार्किंगला आणि जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. चला आता आपण ओटी घेतलेले आहे आणि मंदिरामध्ये लाईटसुद्धा लावलेले आहे. हे आहे पालीमधलं बल्लाळेश्वर मंदिर आणि इथं नक्षीकाम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.